लाईव्ह डेमो आपण समोरच आता यांच्या समोर शेगडी पण आहे आणि गॅस सिलेंडर पण आहे। आता बघूया यांचं कसं आहे। तर नमस्कार, माझे नाव शारमीन मुल्ला। आम्ही सूर्या कंपनीकडून आलेलो आहोत। आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गॅस सुरक्षा आणि बचत याचं अभियान आहे। यामध्ये आपण गॅसच्या सुरक्षेची माहिती देतोय। सिलेंडर पासून शेगडी पर्यंत 5 प्रकारचे लिकेज असतात। माहिती आहेत का तुम्हाला? त्यातून समजा एक जरी लिकेज झाला तर मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि आर्थिक हानी होऊ शकते। ती होऊ नये म्हणून थोडीशी माहिती सांगणार आहे। त्यासाठी आपल्या कुटुंबाचा 15 मिनिटाचा अनुभव वेळ मला देण्यात यावा अशी मी विनंती करते। आता मी तुम्हा सर्वांना आणखी एक प्रश्न विचारते। हा जो सिलेंडर आपण वापरतोय किती वर्ष झाले वापरताय? प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असणार आहे, बरोबर? सिलेंडर एवढा वर्ष वापरताय, हा सिलेंडर आहे कोणाचा बरं? तर सरकारचा आहे म्हणून तर याचं भारत, इंडियन आणि HP 3 प्रकारचे नाव आहेत। नाव 3 प्रकारचे आहेत, तसं त्याला रंग पण का बरं वेगवेगळे नाहीत? का बरं लालच रंग आहे? कारण की लाल म्हणजे डेंजर, धोकादायक। सरकार काय म्हणतं, आमचं असून सुद्धा आम्हाला धोकादायक आहे म्हणूनच सरकार याला त्यांच्या वाहनात न्यायची परमिशन देतोय का? बसमध्ये, विमानामध्ये, रेल्वेमध्ये ह्याला न्यायची परमिशन आहे का? वाहन सरकारचा, सिलेंडर सरकारचा, तरी रिकामा सुद्धा न्यायला परमिशन नाहीये। तोच भरलेला आपण कुठे आणून ठेवलाय? आपल्या घरात। मग जशी त्याची काळजी घ्यायची, घेताय का तुम्ही? ह्याच्यावर काय नियम दिलेले आहेत, कधी वाचलेत का तुम्ही? ह्याच्याबरोबर जे नियम पुस्तक दिलेले वाचले का कधी? कधीच नाही। त्याच्यात भरपूर नियम आहेत, त्याच्यापैकी महत्वाचे 3 नियम या सिलेंडरवर दिलेले आहेत। आता याचा पहिला आणि महत्वाचा नियम काय? डिलिव्हरी लेते समय सील और वजन की जांच करे। वजनाचा विषय आपण बाजूला ठेवूया, पण सील, आपल्या माहितीतलं सील म्हणजे काय हो? हे झाकण, ह्याच्यावरचं कागद, ह्याला आपण सील म्हणतोय। ज्यावेळेस मी हे काढते, ह्याच्यातून गॅस बाहेर आलेला दिसतो का? नाही। मग ह्याला सील म्हणता येईल का? म्हणताच येणार नाही। मग कसं चेक करायचं? ह्या नॉब मध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि चेक करून बघायचं। त्याच्यातून जर बुडबुडे आल्या तर समजायचं आपली टाकी लिकेज आहे म्हणून। किती लिकेज आहे? खूप लिकेज आहे। एवढं लिकेज असल्यामुळे काय होतंय की आपलं आर्थिक नुकसान होतंय। तर मित्रांनो, आपण थोडी सुद्धा हे छेडछाड केलेली नाही टाकीमध्ये, कारण की सिलेंडरच माझ्या घरचं आहे, त्यामुळे मी रिस्क घेणार नाही। मला आज माहित झालं की हे नेमकं ह्याचं कसं चेक करायचं ते, तर बघूया कंटिन्यू। आणि हे जे आहे तर ह्याच्यामुळे लिकेज म्हणजे काय? 24 तास वाया जाणारा गॅस, बरोबर? त्याच्यामुळे काय होतंय की आपलं आर्थिक नुकसान होतंय। आर्थिक नुकसान भरून काढता येईल, मनुष्याने भरून काढता येईल का? लिकेजचं प्रमाण जर वाढला तर गॅस बाहेर पडण्याचा स्पीड बघा काय असतो? 5 मिनिटात जशी टाकी भरल्या जाती तशी 5 मिनिटात रिकामी पण होते। 660च्या स्पीडने जशी ती भरल्या जाती तशी 660च्या स्पीडने ती रिकामी पण होते। त्यासाठी आतापर्यंत लिकेजची टाकी आपण आपल्या घरात घेतली, पण इथून पुढे लिकेजची टाकी कृपया करून आपल्या घरात घ्यावी नाही, बरोबर? बघा, 2 रुपयाची गोळी घेताना पण आपण एक्सपायरी डेट बघून घेतो। मग हे एक स्फोटक आहे, ह्याला एक्सपायरी डेट आहे का? आहे, पण आपल्याला माहिती नाहीये। आपल्याला फक्त एकच माहिती, भरलेला घेणे आणि रिकामा देणे। आता ह्याच्यावर हे जे A32 आहे का, ही ह्याची एक्सपायरी डेट आहे। ती कशी? आपल्या ABCD चे पहिले 4 अल्फाबेट 12 महिन्यात 3 महिन्याला डिवाइड केलेले आहेत। जानेवारी ते मार्चला A, एप्रिल मे जूनला B, जुलै ऑगस्ट सप्टेंबरला C आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला D। आणि जे 32 आहे तर थोडक्यात 2032 साली ह्या सिलेंडरची एक्सपायरी डेट आहे। आता इथे 1.25 जरी असलं तरी ती टाकी आपल्या घरात घ्यायची नाही। ह्याचा तिसरा नियम काय? उपयोग न होणे पर रेग्युलेटर बंद करेल। बघा, आपल्या घरातील महिला इकडून स्वयंपाक झालं की लगेच इकडून रेग्युलेटर कडून स्विच बंद करतात का? तर नाही। अवघ्या 5% महिला अशा आहेत, स्वयंपाक झाला की लगेच सिलेंडरचं स्विच बंद करतात। 15% महिला अशा आहेत, सकाळी चालू आणि संध्याकाळी बंद। म्हणजे का हा बोलतो का मी रात्री फुटणारे दिवसा नाही? दुर्घटना काय कधी पण होऊ शकते। आणि 80% महिला तर काय करतात, एकदा सिलेंडर लावला चालू, ज्यावेळेस संपेल त्यावेळेस बंद। तर तसं न करता शेगडीपासून काम झालं की रेग्युलेटरचं बटन लगेच बंद करणं गरजेचं आहे। आता रेग्युलेटर पाईप कनेक्शन घेतल्यापासून कधी बदललंय का? आम्ही इथे रेग्युलेटर किंवा पाईप चेंज करायला आलेलो नाहीये, पण बदललंय का? सहसा आपण पाईप कधी बदलतो? ज्यावेळेस पाईपाला चिराभेगा पडतील त्यावेळेसच। रेग्युलेटर कधी बदलतो? रेग्युलेटरची रिंग लूज पडेल, बटन कटकट वाजेल त्यावेळेसच। ह्याच्यात 1 mm चा जरी गाळा पडला, गॅस गळती झाली, घरात दुर्घटना स्फोट नक्कीच होईल। आता ह्याचा वापर आपण दिवसातून 2च वेळेस धरू।
सकाळी चालू संध्याकाळी बंद, दिवसातून 2 वेळा, महिन्यातून 60 वेळा, वर्षातून 700 ते 800 वेळा वापर होतोय. मग ह्याची झीज होत नाही का? ह्याची पण झीज होते. त्यासाठी दोन्हीला 2 ते 3 वर्षाच्या आत चेंज करून घेणं गरजेचं आहे. आधी असले हिरवे पाईप होते, हे पाईप इथून दुर्घटना होत होत्या, त्यासाठी हे पाईप बंद झाले. ह्याच्यावर बॅन आलाय, पण सर्वेनुसार काही काही घरात हे सुद्धा पाईप आहेत. बरं ठीक आहे, तरी पण तुमच्या इथं नसेल बरोबर, पण बऱ्याच जणांच्या इथं हे पाईप आहेत, तरी पण तुमच्या इथं हे पाईप नसतील. पण आपण सुरक्षा पाईप आणून लावला, ऑरेंज कलरचा पाईप बरोबर, जो आपण सध्या यूज करतोय. तो पाईप आणून इथे लावला, त्याच्यावर क्लिप पण लावली, म्हणजेच आपण सुरक्षित झालो का? तर नाही का? कारण की आपली शेगडी स्वच्छ करण्याची पद्धत काय? साबण, निरमा, लिक्विड लावून घासणीने घासून आपण शेगडी धुवून घेतोय. लहान बाळांना जसं आपण अंघोळ घालतोय तशी आपण शेगडी धुवून घेतोय. स्वच्छतेच्या बाबतीत तसा माझा विरोध नाहीये. इकडच्या बाजूने शेगडी स्वच्छ होते, पण कधी इकडच्या बाजूने उचलून पाहिलंय का? त्याच्याकडे बघावं ना, इतकी घाण झालेली असते. लोखंडासारखा पूर्ण गंज चढलेला असतो. तो गंज जर वाढला तर लिकेज होऊन दुर्घटनास्फोट नक्कीच होतील. हे जे पितळी नॉब आहे, ह्याच्यातून गॅसचा सप्लाय होतोय. ह्या ब्लॉक मध्ये चहासारखा चिकट पदार्थ जर जाऊन बसला, आपला गॅस अचानकपणे फडफड करतो आणि विझतो. त्यावेळेस गॅस पुढे जायचं थांबतोय, मागे यायचं थांबतो का? 660च्या स्पीडने जर गॅस मागे आला, प्रेशर कशावर पडणार आहे? अनलिमिटेड वापर असणाऱ्या बटनावर प्रेशर पडलं, बटन तुटेल, गॅस बाहेर येईल. स्वयंपाक करणारी महिला शेगडी समोर असते की मागे हो? साहजिकच शेगडीच्या समोर असते. बाहेर आलेला गॅस तिच्या अंगावर येणार आहे. 50 ते 60% महिला भाजल्या जाते. जर ती भाजली तर ती वाचेल का? आणि वाचली तर तिची स्किन पहिल्यासारखी होईल का? त्यासाठी शेगडीला धुवायचं नाही, फक्त ओल्या फटक्याने पुसून घ्यायचं. ज्यावेळेस शेगडी धुवून घेतात, ह्या नॉब मधून पाणी पाईपाच्या आत जाते. पाईपाच्या आतून तारेचं कोटिंग आहे. लोखंड पाण्यात भिजवल्यावर काय होणार आहे? गंज चढणार आहे. तसंच त्या पाईपाला गंज चढतो आणि पाईप निसटून दुर्घटना होतात. कशा होतात? इकडून स्विच चालू आहे, इकडून तर बंद आहे, आपला पाईप निसटला, काय होतंय? डायरेक्टली गॅस गळती होतीये. मग आपल्या किचन मध्ये फ्रीज आहे, फॅन आहे, लाईट आहे, देवघर आहे, देवघरात दिवा लावलेला आहे कंटिन्यू, असं काही झालं स्फोट नक्कीच होणार. मग सुरक्षित आहोत का आपण? तर शासनाने आपल्याला 2 अनुभव घोषित केलेत. एक म्हणजे लाईट, दुसरं म्हणजे सिलेंडर. लाईट पासून आधी बऱ्याच दुर्घटना होत होत्या. टीव्ही जळणे, मिक्सर जळणे, फ्रीज जळणे. आता होतात का? नाही का? कारण की आपल्या मीटर बरोबर MCB म्हणून एक स्विच दिलेला आहे. ते काय करतो? ट्रिप करतं. लाईटवर लोड जरी आला तरी त्याचा फटका खाली पडतो. तसंच मी एवढी माहिती तुम्हाला सांगितली, तुम्ही पण ऐकली. 24 तास आपण याच्या आसपास आहेत. आपण आहेत, लहान मुलं आहेत, वयस्कर माणसं आहेत, 24 तास आसपास आहेत. पण 24 तास ह्याच्यावर कोण लक्ष ठेवू शकतो का? तर नक्कीच नाही. मग ह्याच्या सुरक्षेसाठी काहीतरी असायला पाहिजे ना. त्यासाठी आपल्या सूर्या कंपनीने हे सूर्या सुरक्षा डिव्हाइस तयार केलेले. पाहिले का तुम्ही कुठे? तर बघा मित्रांनो, ही डिव्हाइस म्हणजे जी सुरक्षा आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, पूर्ण आपल्या वैयक्तिक म्हणलं तरी चालेल, ही सुरक्षा करणार आहे. ही कशा पद्धतीने सुरक्षा करणार आहे ते बघूया आपण. जसं आपण रेग्युलेटर बसवतो अगदी त्याप्रमाणेच बसवायचं. मगाशी जसं आपण पाणी टाकून चेक करून बघितलं होतं तसंच बघूया बरं. मगाशी कसं त्याच्यातून बबल्स येत होत्या म्हटल्यावर आता पण यायला पाहिजेत. आता येतात का? टाकी तर तीच आहे बरोबर. बबल्स येतात का? नाही. म्हणजेच काय केलं त्याने? पूर्णपणे 100% लिकेज टाकीचं बंद केलं. बरोबर. एक सुरक्षा झाली आपली. नंतर मगाचा जो स्पीड पाहिला तुम्ही, त्याच्यापेक्षा हा स्पीड कमी आहे का जास्त आहे? तर नक्कीच कमी आहे. तो 660चा होता, हा फक्त 160चा आहे. 660च्या स्पीडने गॅस बाहेर आला तर तुमच्या मनात एक शंका येईल की बरोबर 160च्या स्पीडने जर गॅस बाहेर आला तर तुमच्या मनात एक शंका येईल की शेगडीला आग कमी येईल. नाही. जसं पेशंटला ऑक्सिजन लिमिट मध्ये जाण्यासाठी व्हेंटिलेटरला असतं लावलेलं, तसंच आपल्या शेगडीला गॅस जेवढा पाहिजे तेवढाच त्याच्यातून बाहेर येणार आहे. बरोबर. आता ही नॉब ओपन आहे, स्विच चालू आहे, मी याच्यातून गॅस पण बाहेर सोडलाय. जर मित्रांनो मी आता इथं टाकीला आग लावली तर लागेल का? लागायला पाहिजे नक्कीच. बरोबर. लागतीये का? नाही. आता आपण ह्याच्यावर रेग्युलेटर लावला, इथून पाईप जॉईन केला,
हा स्विच चालू आहे, इथून पण चालू आहे, इथून पण चालू केला, स्विच चालू आहे. बरोबर. आता आपली शेगडी मित्रांनो तिन्ही स्विच चालू आहेत, तुमच्या समोर दाखवू शकतो मी. बघा हे डिवाइसचं पण स्विच चालू आहे, वरचं पण आपलं स्विच चालू आहे, आणि विशेष म्हणजे शेगडीचं पण स्विच चालू आहे. आता मी इथं शेगडीला लायटर लावते, पेटत नाहीये. का बरं? रेग्युलेटरचं स्विच ऑन असलं आणि शेगडीचं स्विच ऑन असलं की शेगडी लगेच चालू होते, पण होत का नाहीये? सिलेंडर संपलाय का सर? सिलेंडर तुमचा आहे, संपलाय का हा सिलेंडर? नाही आहे याच्यात गॅस. कसं बघतो आपण? ह्याला हलवून बघतो, उचलून बघतो, किंवा कॅलेंडरवर लिहिलेलं असतंय. अंदाज योग्य ठरतो का? नाही. स्वयंपाक करताना सिलेंडर संपतो, खूप आपदा होती, तीच आपदा व्हावी नाही म्हणून आपण काय करतो, एक बॉम्ब ऑलरेडी आपल्या घरात आहे, दुसरा आपण आणून ठेवतोय, पण आपल्याला ह्याच्यावर लेवल पण कळतीये. कशी कळतीये? हे प्रेस बटन आहे, 2 वेळेस प्रेस केलं, इथं आपला गॅस चालू झाला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, परत एकदा करा, परत एकदा करा. तर बघू शकताय आता हे ऑफ आहे. आता हे परत एकदा आपण बसवला, आता तुम्ही बघू शकताय. चालू कसं करायचं ते पंख्याचं बटन जसं तर हे प्रेस बटन आहे, 2 वेळेस प्रेस केलं. हे जे समोर आलेलं मीटर आहे ते डबल टॅप केल्यानंतर हे सिलेंडरचं गॅस सर्क्युलेट चालू होईल. बरोबर. इथं आपल्याला लेवल पण कळतीये. कशी कळतीये? हा सिलेंडर फुल असेल, काटा फुलवर येणार आहे, जसा जसा वापर होईल तसा तसा काटा खाली जाणार आहे, खाली जात राहील. निम्म्यावर आला निम्मा, लालच्या कोपऱ्यावर आला, 2-4 दिवसांनी संपणार आहे, लालच्या एंडिंगला आला समजायचं आपला सिलेंडर संपला. आता मगाशी इथून बटन बंद होतं, पाईप निसटला, डायरेक्टली गॅस गळती होत होती. बरोबर. आता चालू आहे, चालू कंडिशन मध्ये जर पाईप निसटला तर साहजिकच आहे, इथून आग निघेल, ती आग टाकीपर्यंत जाऊन ब्लास्ट होईल. बरोबर. मी चालू कंडिशन मध्ये एका सेकंदाला पाईप काढते आणि दुसऱ्या सेकंदाला त्याला आग लावते. काट्याकडे पण लक्ष द्या, जातीये का पुढे? बघू शकता मित्रांनो, डायरेक्टली स्विच ऑलरेडी दोन्ही पण चालू आहेत, पाईप पण चालू आहे. मी हात लावला का तिकडे? स्विच दोन्ही पण चालू आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि डायरेक्टली लो प्रेशर दाखव म्हणजेच मशीनला काय कळलं की पुढून काहीतरी धोका आहे, मशीनने लगेच ते ट्रिप करून बंद केलं. समजा आता डिव्हाइस नसला असता, पाईप निसटला असता, तर आता इथे असंच काही झालं असतं. जे मी वरती दाखवलं पाईप निसटल्यावर कुठं झालं असतं, ते झालं असतं इथे. असं काही झालं तर पहिला नंबर कोणाचा? तर स्वयंपाक करणाऱ्या त्या महिलेचा. बरं, जाताना ती एकटी जाती का? नाही, तिच्याबरोबर पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त होते. पण माझ्या मशीनने काय केलं, जसाच पाईप निसटला, इथून बंद झालं, ट्रिप करून काटा लगेच खाली गेला. आता महिलांच्या हातून होणारी नेहमीची एक चूक ती म्हणजे काय की ह्याच्यावर काहीतरी ठेवायचं, दुसऱ्या कामात लागायचं. चहा, दूध, आमटी उतू जातं किंवा हवेने हा गॅस असा विझतोय, हा विझलाय, लक्षात कधी येते बरं त्या महिलेच्या? बघा, ज्यावेळेस ते किचन मध्ये रिटर्न जाणार, कोणीतरी सांगेल वास आल्यावर, बरोबर. मग त्यावेळेस काय करणार? ते जाणार, इथून बटन बंद करणार, इथून पण बंद करणार, दार खिडक्या उघडणार, जसाच हवेत वास निघून गेला की परत गॅस चालू करणार. पण जसं शाळेत पण शिकवलेलं आहे, वायू हवेपेक्षा जड असतो, त्यामुळे 8 ते 12 तास तो जमिनीवर पसरलेला असतो. बरोबर. तसंच तुम्ही पाहू शकताय चालू आहे. सर थोडा हात ठेवून बघा, गॅस बाहेर येतोय का ह्याच्यातून? म्हणजे चालू आहे. बरोबर. आता गॅस सगळीकडे पसरलेला आहे. मी लायटर लावला तर इथे काय व्हायला पाहिजे? मग भडका नक्कीच व्हायला पाहिजे. जास्त भीती इथे आहे का इथे? साहजिकच इथे. मी डायरेक्टली इथंच लावते, होतंय का काही? रेग्युलेटरवर, पाईपापाशी. आता शेगडीवर पाहूया, होतंय का काय? नाही. कधी कधी बटन पाशी इथं डायरेक्ट करा बरं. हो, एकच मिनिट हा सर. बघा, बटन पाशी जरी लायटर लागला तरी गॅस पेट घेतो. इथं 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 दिवसभर अशी मेणबत्ती लावून ठेवली ना, विजेल, संपेल, तो पेट घेणार नाही. तो पेट घेणार आहे केवढा? जेवढा विजला फुकला तेवढाच. माझ्या हातावर तरी वाफ आली का?
असं का होतं? कारण की माझी जी मशीन आहे 80% गॅस आत दाबून ठेवतीये, 20% गॅस बाहेर सोडतीये. या सोडलेल्या गॅसला पण हवेपेक्षा हलका करून सोडतीये. त्यामुळे जो आजूबाजूला पसरलेला गॅस आहे त्याचा भडका किंवा स्फोट असं काहीच होत नाही. आता मी चालू कंडिशन मध्ये पाईप कट करते. बघा आपल्या पाईपाला अशा चिराबिरा पडलेल्या असतात. काटा कुठे आहे? वरती आहे. बघू शकता मित्रांनो, काटा पण फुल आहे. लाईव्ह डेमो चालू आहे. काय झालं? जसाच पाईप कट झाला, इथून बंद झालं, ट्रिप करून काटा कुठे गेला? लोवर. मी हात लावला का तिकडे? नाही. 2 मिनिटासाठी आपण हा लिकेज बंद केला. आग चालू आहे बरोबर. इथे लिकेज आहे म्हटल्यावर ही आग इथं किती वेळ खेचायला पाहिजे? अगदी नॅनो सेकंदात. पण खेचतीये का? नाही. अशी कोणती महिला आहे बघू सकाळी उठल्या उठल्या रेग्युलेटर पासून शेगडी पर्यंत पाईप चेक करून बघते मग स्वयंपाक करते? 100 1 पण नाही. लक्ष कधी जाईल? असं काही झाल्यावर काय करणार बरं ती लेडीज? असं काही झाल्यावर एकतर किचन मधून आरडाओरडा करत बाहेर पडणार किंवा पाणी टाकण्याचा प्रयत्न करणार. पण पाणी नाही टाकायचं, पाण्यात ऑक्सिजन असतं, पेट जास्त घेतं. आता तुमच्या मनात एक शंका असेल की तुम्ही म्हणताल की इथून स्विच बंद करताल, पण बऱ्याच महिलांचा निम्म्यापेक्षा जास्त संसार या सिलेंडरवर ठेवलेला असते. टोपलं, लाटणं, पोलपट, बेलन, फडकं किंवा प्लास्टिकच्या कॅरी बॅग पण ठेवलेल्या असतात बरोबर. आता तुम्ही पाहू शकताय टाकी पण एवढ्या जवळ आहे, मी पण एवढ्या जवळ आहे. लिकेजचं प्रमाण जर वाढलं तर काय होईल बरं? स्फोट. साहजिकचा स्फोट होईल. मग वाढवू का? लिकेज वाढवू का? बघायचं का काय होतंय? लिकेजचं प्रमाण वाढवते, काय होतंय पहा. काय झालं? बंद झालं आणि ट्रिप करून काटा कुठे गेला? लोवर. मी हात लावला का तिकडे? नाही. लिकेज आहे, आपल्याला माहित नाहीये. येतोय, चालू करतोय, होतंय का चालू? सर बघा इकडे चालू होतंय का? नाही. जिथं लिकेज आहे तिथे नाही. मी इथून परमिशन देते. बघा काटा वरती जातोय का? नाही. 1 वेळा काही, 10 वेळा काही, 100 वेळेस जरी प्रेस केलं तरी तो काटा वरती जातोय का? नाही. कारण की मशीन अलर्ट काय करते? पुढे काहीतरी धोका आहे, मी सप्लाय देऊ शकत नाही. मग आपण काय केलं? लिकेज काढला, पाईप जॉईन केला, परमिशन दिली, आपला गॅस चालू झाला. लहान मुलांना आपण किचन मध्ये जाऊन देत नाही का? काहीतरी ओढतील पाडतील म्हणून. तसाच हा पाईप 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळेस निष्ठून पडू द्या. गॅस बाहेर येतोय का? ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे लाईव्ह डेमो आपल्याला दिलेला आहे, बघू शकताय. आणि डिव्हाइसची किंमत सगळं तुम्ही पाहिलं बरोबर. पण तुमच्या मनात एक शंका असेल की मी प्रेस करत होते तर ह्याला वापरायचं कसं? वापरणं अगदी सोपं आहे. रोज फक्त शेगडी पासूनच बटन बंद चालू करायचे, इकडून बंद चालू करायचाच नाही. आपण इकडून बंद का करतो? सेफ्टीसाठी. मशीन लावणार कशाला? सेफ्टीसाठी. त्यासाठी इकडून बंद चालू करायचंच नाही. बंद कधी करायचं? ज्यावेळेस सिलेंडर संपेल, खालचं काळं बटन बंद करायचं, दोन्हीला एकत्र काढायचं. हे असं प्रेस होत आहे. बसवलं, रिंग खाली, स्विच चालू. ह्या घड्याळाला फक्त 2दा प्रेस करायचं. काटा 2च वेळेस खाली येणार आहे. सिलेंडर संपला आणि पुढे काही प्रॉब्लेम आला तरच. अच्छा, दिलेली माहिती तुमच्या फॅमिलीच्या सुरक्षेसाठी कशी वाटली तुम्हाला? मस्त. अशी वस्तू आपल्या घरात असावी की नसावी? नक्कीच असावीच. किंवा जिथं जिथं या सिलेंडरचा इंधन म्हणून वापर होतो तिथं तिथं ही वस्तू असावी की नसावी? 100% नक्कीच असावी बरोबर. आता या मशीन विषयी थोडीशी माहिती सांगते. आपली ही मशीन सूर्या कंपनीची आहे. ISO मार्कासहित आहे. स्वच्छता अभियान अंतर्गत बनवलेली मेड इन इंडिया आहे. याची 5 वर्षाची गॅरंटी आहे बरोबर. आणि शिवाय वस्तू लावल्यानंतर जर समजा काही दुर्घटना झाली, होत तर नाही, कारण की होत नाही, त्यामुळे तर मी माझा जीवघेणा प्रयोग तुम्हाला दाखवू शकले. अगर झाली तर ह्याच्यावर 2 करोड पासून ते 15 करोड पर्यंत विमा इन्शुरन्स देखील लागू आहे बरोबर. आता एवढं सुरक्षा करताय म्हटल्यावर ह्या वस्तूची किंमत नक्कीच काहीतरी जास्तच असणार आहे. तर मित्रांनो किंमत मी व्हिडिओ मध्ये सांगत नाही. या नंबर देणार आहे त्या स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर देणार आहे, त्यावर तुम्ही कॉल करा आणि मग त्या किंमत विचारा. का सांगायची? किंमत सांगताय का?
आणि आपलं घर सुरक्षित करा. ओके, तर मित्रांनो बघू शकता तुम्ही डिव्हाइस तुम्हाला दाखवलेला आहे मी, कशा पद्धतीने वर्क करते हे पण समजलं असेल. तर डिस्क्रिप्शनला मी नंबर देतोय. कारण नंबर देण्याचं कारण म्हणजे एकच आहे, तर म्हणजे तुम्हाला अधिक माहितीसाठी मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही किंमत देखील विचारा. आणि धन्यवाद.